श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्या आणि श्री गुरुदेव दत्तात्रयाचे नाव घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. बघा, आपल्यासाठी एक दुर्मिळ माहिती घेऊन आलेलो आहोत. तर अशी एक जी वस्तू आपण आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये स्थापन केल्यानंतर आपल्याला कितीतरी प्रकारच्या व्याधीपासून सुटका होईल, कितीतरी प्रकारच्या त्रासांपासून सुटका होईल, कितीतरी प्रकारच्या म्हणजे ज्या काही आपल्याकडे निगेटिव्हिटी असतील, निगेटिव्ह नकारात्मक शक्ती असतील, त्या नकारात्मक शक्तीपासून सुटका होईल आणि अनेक प्रकारचे फायदा घेऊन म्हणजे फायदा देणारी ती जी वस्तू आहे ती आहे, आपण बघू शकता डोळ्यासमोर, ते आहे पारद शिवलिंग. यापर समोर बघू शकता, हे जे शिवलिंग आहे अत्यंत दुर्मिळ आणि पाऱ्यापासून बनलेलं हे शिवलिंग आहे. या शिवलिंगाला पारद शिवलिंग असं म्हणतात आणि शिवलिंग जेव्हा बनवलं जातं तेव्हा याला 6 महिने लागतात बनवायला. आणि पारा हा लिक्विड फॉर्म मध्ये असतो, म्हणजे पाण्याच्या स्वरूपात असतो. त्यामध्ये 30% म्हणजे 30% पंचधातू अष्टधातू मिक्स करून या शिवलिंगाला आकार दिला जातो. तर बघा, आता हे शिवलिंग आपल्याला दिसत आहे. हे शिवलिंग अत्यंत वरदान असलेलं, परब्रह्माचं म्हणजे भगवान शिवाचं स्वरूप असलेलं, प्रत्यक्ष वीर्य मानलं गेलेलं हे शिवलिंग आहे. हे शिवलिंग अत्यंत दुर्मिळ असून याचे अनेक फायदे घरात ठेवल्याचे आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पारद शिवलिंगाची पूजा केल्याने अनेक फायदे मिळतात, जसे की घरात सकारात्मक ऊर्जा येते, घरात शांती आणि समृद्धी टिकून राहते, तसंच बिघडलेली कामे ही मार्गी लागतात. बघा, आपण पारद शिवलिंगाचे फायदे बघूया. सर्वात आधी, सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम हे पारद शिवलिंग घरामध्ये स्थापना केल्यानंतर देत असतं. पारद शिवलिंग घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. पारद शिवलिंगाची पूजा केल्याने घरात शांती आणि समृद्धी टिकून राहते. पारद शिवलिंगाच्या दर्शनाने आणि पूजनाने रोग आणि दुःख समूळतः नष्ट होतात. पारद शिवलिंगाची पूजा नित्यनेमाने केल्याने मनोकामना पूर्ण होतात. पारद शिवलिंगाची पूजा केल्याने भाग्यात वाढ होते आणि अडचणी दूर होतात. पारद शिवलिंगाच्या स्पर्शाने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, असं ब्रह्मपुराणात, शिवपुराणात, लिंग पुराणात सांगितलेलं आहे. आणि पारद शिवलिंगाच्या स्पर्शाने आपल्याला अनेक पितरांना म्हणजे पूजनाने मुक्ती मिळत असते. त्याचबरोबर पारद शिवलिंगाचे जर दर्शन आणि स्पर्श केले तर लाखो शिवलिंगाच्या पूजेचं फळ एकाच वेळी मिळते, असं शिव महापुराणामध्ये, लिंग महापुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे. पारद शिवलिंग हे साक्षात परब्रह्म शिवाचे स्वरूप आहे आणि त्यांचे वीर्य मानले गेलेले आहे. त्यामुळे अनेक पटीने, दशपटीने, सहस्त्रपटीने फळ देणारे हे शिवलिंग आहे. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण साध्या शिवलिंगाची पूजा करत असतो, परंतु हे शिवलिंग अत्यंत दुर्मिळ आहे. बघा, या शिवलिंगाचं पूजन खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे सकारात्मक मानलेलं गेलेलं आहे. आणि सर्वात मोठंच म्हणजे पारद शिवलिंगाची पूजा करताना ती योग्य पद्धतीने आणि विधीने करावी. म्हणजे कशी, हे शिवलिंग जे आहे हे स्वयंसिद्ध शिवलिंग आहे. याची पूजा जरी नाही केली आपण तरी हे याचं फळ आपल्याला मिळत असते, कारण हे एक प्रकारचं यंत्र आहे. ज्या प्रकारे श्रीयंत्र आहे, कुबेर यंत्र आहे, रुद्र यंत्र आहे, महामृत्युंजय यंत्र आहे, त्याचप्रमाणे हे एक प्रकारचं यंत्र असतं आणि हे स्थापन केल्यानंतर हे स्वयंसिद्ध असतं. याला कुठल्याच प्रकारचं सिद्ध करण्याची गरज भासत नाही. आणि हे शिवलिंग घरामध्ये ठेवल्यानंतर अकाल मृत्यू, करणी बाधा, पिशाच्य बाधा, भानामती आणि कोणी जर आपल्यावर काही प्रयोग करत असतील त्या प्रयोगापासून मुक्ती देणारं हे शिवलिंग आहे. हे शिवलिंग अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे. बघा, तंत्रविधीमध्ये आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे की पाऱ्याचा उपयोग केला जातो, जेणेकरून ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे, की कोणी काहीतरी विधी आपल्यावर केली तर ती विधी त्याला परत त्याच्यावर उलटवण्यासाठी पाऱ्याचा उपयोग केला जातो. तर आपण पारद शिवलिंगाचं जर पूजन केलं तर सकारात्मकतेनं आणि सात्विकतेनं तर आपल्याला निश्चितच फळ मिळते. ज्या मुलामुलींचे विवाह होत नाही त्यांनी याच्यावर अखंड 108 अक्षदा जर वाहल्या, 108 अक्षदा पिवड्या करून, तर त्यांचे विवाह 40 दिवसाच्या आत होतात. आणि ज्या घरामध्ये कटकटी, भांडणं, प्रॉपर्टी संबंधित वाद आहेत, तिथे हे शिवलिंग स्थापन केलं तर तिथे शांतिमय वातावरण होते. या शिवलिंगाचं असं महत्व आहे की शिवलिंग याच्यावर तुम्ही सोनं जरी टाकलं किंवा कुठला धातू जरी टाकला तर ते ऍब्झॉर्ब करून घेते स्वतःमध्ये, एवढं स्वयंसिद्ध हे पारद शिवलिंग आहे. आणि पारद शिवलिंगाच्या पूजनाने अनेक प्रकारच्या व्याधीतून माणसाची, मनुष्याची सुटका होत असते. या कलियुगामध्ये आपण जर 1000 शिवलिंग तयार केले मातीपासून आणि त्याचे पूजन केले तर त्याचं फळ आपल्याला जेवढं मिळेल तेवढं फळ याच्या दर्शनाने आणि स्पर्शाने मिळत असतं. हे शिवलिंग तुम्हाला
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला जाईल, त्यावर तुम्हाला मागवायचं असेल तर घरपोच आपल्याला पोस्टाने मिळेल. आणि हे शिवलिंग अत्यंत दुर्मिळ आहे आणि महाग सुद्धा आहे. हे ग्रॅमनं मिळतं आणि मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट शिवलिंग आहेत, जलमर पासून बनलेले किंवा स्टील पासून पॉलिश केलेले. परंतु हे शिवलिंग जे आहे हे ओरिजिनल आहे. हे आपण जर हाताला घासलं असं तर हात एक प्रकारे काळा पडतो. तर याची ओळख हीच आहे की हात काळा होतो आणि आपण हे अशा प्रकारे ओळखू शकता. हे दुर्मिळ आहे आणि सिद्ध केलेला, पूजन केलेला, स्वामी महाराजांचा याच्यावर जप केलेलं हे शिवलिंग आहे. तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर मागवू शकता. तर हे जे शिवलिंग आहे व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करा, तुम्हाला याची माहिती देण्यात येईल. हे शिवलिंग स्वयंभू असून यावर महामृत्युंजय मंत्राचा जप करून, अभिषेक करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तुम्हाला जर पाहिजे असले तर डिस्क्रिप्शन मधील नंबरवर तुम्ही संपर्क म्हणजे व्हॉट्सअप मेसेज करू शकता, त्याच्यावर कॉल कोणी करू नये. अत्यंत दुर्मिळ शिवलिंग आहे. अनेक माहिती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपण देत असतो, परंतु ही माहिती अत्यंत दुर्मिळ आहे आणि ही माहिती सहसा कोणालाच माहित नाही. आणि ही जी माहिती आहे या शिवलिंगाची, याचं पूजेचं विधान कोणाला माहित नाही, कारण हे स्वयंसिद्ध शिवलिंग आहे. आणि याची माहिती प्रत्यक्ष भगवान शिवाच्या शिवपुराणात, लिंग पुराणात आणि अनेक पुराणामध्ये या शिवलिंगाची माहिती दिलेली आहे. त्यामुळे घरामधील वास्तुदोष जर असेल घरामध्ये तर तो वास्तुदोष कमी करण्याचं म्हणजे वास्तू बिघडलेली जागेवर आणण्याचं काम हे शिवलिंग करत असतं, कारण पाऱ्यामध्ये तेवढी ताकद असते. त्यामुळे हे शिवलिंग खूप दुर्मिळ आहे. तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. झालेली सेवा महाराज चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.